अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज। तर हे रांगोळी आर्टिफिशियल रांगोळी आहे, फोम शीटमध्ये प्रिंट केलेलं आहे। तर ह्याचे स्टॉकमध्ये आलेले आहेत सगळे डिझाईन्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर हे पॉकेट हनुमान हनुमान चालीसा आहे, पॉकेट हनुमान चालीसा। तर हे पण मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते। तर ह्याला मस्त असं हे छोटंसं आहे, तुमच्या पॉकेटमध्ये मावण्यासारखं आहे आणि ह्याला असं हे ओपन करायचं आहे आणि इथं हे पूर्ण हनुमान चालीसा बघा दिलेलं आहे। संपूर्ण हनुमान चालीसा याच्यामध्ये आहे। तर हे असं आहे आणि याची प्राइस आहे 250 रुपीज आणि शिपिंग एक्स्ट्रा आहे। तर असं काही दिसतं हे। तर आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता। तर चला आता हे रांगोळीचे मी तुम्हाला डिझाईन्स दाखवते सगळे आणि त्याचबरोबर हे छोटे जे आहेत हे तुम्ही ॲज अ रांगोळी किंवा मग फ्रीज मॅग्नेट पण लावू शकता। हे बघा इथे मागे दोन हे दिलेले आहेत, मॅग्नेट दिलेले आहेत, असं मॅग्नेट दिलेलं आहे किंवा रांगोळी किंवा फ्रीज मॅग्नेट दोन्ही यूज करू शकता। सगळे डिझाईन्स दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये। तर सगळ्यात पहिलं गणपतीपासून सुरुवात करूया। तर हे बघा हे श्री गणेशाय नमः, मस्त असं इथं स्वास्तिक आहे, मग सरस्वती आहे, हे ज्ञानकमळ आहे, त्याच्यानंतर इथं हे गणपती बाप्पांचं आवडतं फूल जास्वंद, त्यानंतर हे वेल टाईप आहे आणि आपले मूषक महाराज। तर हे श्री गणेशाय नमः। त्यानंतर हे आपले सगळे शुभचिन्ह आहेत, ओम आहे, गोपद्म, यानंतर हा चंद्र आहे, शंख आहे, श्री आहे, हा सूर्यदेव आहे, हे ज्ञानकमळ, हे मस्त असं कमळ लक्ष्मीचं आवडतं, गदा आहे। तर असे हे शुभचिन्हांची पण रांगोळी आहे मस्तपैकी। अशी तुम्ही देवासमोर किंवा तुमच्या दारामध्ये किंवा मग तुळशीसमोर हे शुभचिन्ह तुम्ही ठेवू शकता। ह्याला खाली हे असे दोन स्टँड टाईप दिलेले आहेत बघा। तर त्याच्यानंतर हे आहे श्री महालक्ष्मी प्रसन्न, याच्यावर पण वेगवेगळे सगळे शुभचिन्ह दिलेले आहेत, पावलं, सरस्वती वगैरे। त्याच्यानंतर हे ओम नमः शिवाय, याच्यावर पण बघा डमरू दिलेला आहे शंकर भगवानांचा आणि बेलाचं पान दिलेलं आहे, इथं पिंड आहे, इथं नाग आहे आणि हा नंदी आहे, हे स्वास्तिक आहे, सगळे शुभचिन्ह याच्यावर दिलेले आहेत। त्याच्यानंतर हे आहे श्रीराम प्रसन्न, सगळ्यावर तुम्हाला शुभचिन्ह येणार आहेत, श्रीराम प्रसन्न। त्यानंतर मस्तपैकी आपल्या स्वामी महाराजांचं हे आहे बघा, इथे चित्र आहे आपल्या स्वामींचं आणि ह्या पादुका आहेत आणि श्री स्वामी समर्थ, मस्त अशी डिझायनमध्ये स्वस्तिक दिलेलं आहे। त्यानंतर हे कुलस्वामिनी प्रसन्न, याच्यावर पण सगळे आपले शुभचिन्ह आहेत। त्यानंतर हे श्री महालक्ष्मी प्रसन्न, त्यानंतर हे आपलं जय श्री राम, याच्यावर पण बघा शंख दिलेला आहे, धनुष्यबाण दिलेला आहे रामांचं, इथे गदा आहे, तुळस आहे, ओम आहे, स्वास्तिक आहे आणि हा कलश आहे। हे झाले मोठ्यामध्ये एवढे डिझाईन्स अवेलेबल आहेत, याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज पण करून घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डिझाईन सांगू शकता कसं हवं आहे ते। त्यानंतर हे छोटे आहेत फ्रीज मॅग्नेट मी जसं दाखवलं, तर याच्यामध्ये डिझाईन्स बघा, हे पावलं आहेत लक्ष्मीची। त्यानंतर हे फ्रीज मॅग्नेट तुम्ही ॲज अ फ्रीज मॅग्नेट लावू शकता, कपाटाला वगैरे किचनमध्ये लावू शकता, अन्नपूर्णा माता आहे, त्यानंतर हे ओम आहे, त्यानंतर हे गोपद्म आहे, त्यानंतर श्री आहे, त्यानंतर स्वस्तिक आहे। तुम्हाला मी हे एक लावून दाखवते। तर हे असं तुम्ही कॉम्बो करून पण घेऊ शकता। इथे हे स्वस्तिक असं तुम्ही दाराच्या समोर लावू शकता। आता हे मे बी दिसणार नाही, एकच मिनटं। तर असं तुम्ही ठेवू शकता हे, आणि मध्ये हे श्री
असं तुम्ही कॉम्बो घेऊ शकता किंवा असं मग तुम्ही इथे असं हे ओम पण लावू शकता आणि गोपद्म हे वेगवेगळं पण तुम्ही असं डिझाईन करून घेऊ शकता, कॉम्बो करून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर अजून हे बघा वधनी कवळ घेता तर हे तुम्ही फ्रीजला लावू शकता, किचनमध्ये लावू शकता. त्यानंतर हे ज्ञानकमळ आहे. त्यानंतर आपल्या स्वामींचं श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे एक अन्नपूर्णा मातेचं आहे. आणि सगळ्यात लास्ट आणि मस्त असं हे तुम्ही लक्ष्मी हे तुम्ही फ्रीज मॅग्नेट पण घेऊ शकता किंवा रांगोळी तुमच्या दारामध्ये तुळशीजवळ वगैरे ठेवू शकता. श्री महालक्ष्मी प्रसन्न प्लस त्याच्यासोबत हा लक्ष्मी मातेचा फोटो पण तुम्ही ठेवलात तर असं कॉम्बो पण तुम्ही हे घेऊ शकता. दिसायला पण खूप छान दिसतंय. हे बघा श्री महालक्ष्मी प्रसन्न आणि हे लक्ष्मीचा फोटो त्याचबरोबर असं आणि त्याच्या बाजूला हे 2 स्वस्तिक तुम्ही ठेवू शकता. हे बघा हे स्वस्तिक असं किंवा मग असं तुम्ही इथे हे सरस्वती हे ज्ञानकमळ आहे हे ठेवू शकता किंवा मग हे ओमचं आहे, श्रीचं आहे, असं तुम्ही वेगवेगळे सगळे ह्या ठेवू शकता. हे जे आपले शुभचिन्ह आहेत ओम, श्री, स्वास्तिक, मग गोपद्म आणि हे असं पण तुम्ही घेऊ शकता बघा. तर जे कोणतं डिझाईन तुम्हाला आवडलं असेल त्याचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवू शकता, व्हॉट्सॲप करू शकता.